नमस्कार मित्रांनो, मी दिलीप सीताराम तेले, मोटिवेशनल कॉर्नर यूट्यूब चॅनल। आज आपला विषय आहे अपयशाला पर्याय, सातत्य आणि संयम। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये यश आणि अपयश हे येतच असतं आणि जात असतं। प्रत्येक व्यक्ती त्याला सामोरं जात असतो आणि आपल्या शैलीने आपलं रोजचं जीवन तो मार्गोत्क्रमण करत असतो। आज अब्राहम लिंकन हे प्रातिनिधिक उदाहरण आपण पाहणार आहोत। मित्रांनो, मुळातच संकुचित वृत्ती, लहानपणी संगोपन नीट न झाल्यामुळे शरीरयष्टी कमकुवत, भीती, त्याचप्रमाणे अव्यवस्थित कपडे, असं विचित्र बालपण परमेश्वराने अब्राहम लिंकन यांना दिलेलं होतं। अपयश खरंच अपयश असतं का, हे आपण आज अब्राहम लिंकन यांच्या जीवन चरित्रावरून थोडंसं पडताळून बघूया। मित्रांनो, 21व्या वर्षी वॉर्ड मेंबरसाठी निवडणुकीत उभे राहिलेत, पराभूत झाले। 21व्या वर्षी लग्न केलं, अपयश आलं। 24व्या वर्षी व्यवसाय कोलमडला, 27व्या वर्षी घटस्फोट झाला, 32व्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिलेत आणि मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले। 37व्या वर्षी पुन्हा सिनेट काँग्रेसमध्ये उभे राहिलेत, पुन्हा अपयश पदरी आलं। पुन्हा एकदा 42व्या वर्षी प्रयत्न केला आणि तिथे सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला। मात्र 51व्या वर्षी जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेचे 16वे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि गुलामांचा मुक्तीदाता म्हणून युगपुरुष ठरले। मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये एखादं संकट आलं तर आपण कोलमडतो, आपण नैराश्यात जातो, वेळ आली तर आपण आत्महत्येपर्यंत पोहोचतो। असं असताना मला या स्टोरी मधून फक्त एकच मेसेज आपणासाठी द्यायचा आहे। अब्राहम लिंकनच्या अपयशातून आपण फक्त 10% जरी संयम स्वीकारला तरी आपलं जीवन सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं होईल, हे मी आपणास खात्रीलायकरित्या सांगू इच्छितो। मग चला, अपयशाला पर्याय, संयम आणि सातत्य ठेवूया। व्हिडिओ आवडला तर निश्चितच सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्स।